नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका खूपच महत्वाच्या आणि थोड्याशा अनपेक्षित कल्पनेबद्दल बोलणार आहोत. नमस्कार. ही कल्पना अतुल गवांधे यांनी मांडली आहे. आणि प्रश्न अगदी साधा आहे. व्यावसायिक आयुष्यात म्हणजे करिअरमध्ये एका टप्प्यावर पोचल्यावर आपली प्रगती का थांबते? बरोबर. म्हणजे आपण चांगलं काम करत असतो, यशस्वी असतो, पण कुठेतरी एकाच जागी अडकल्यासारखं वाटतं. एक पठारावस्था येते. अगदी. आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त आपल्यालाच नाही तर मोठमोठ्या तज्ज्ञांनाही पडतो. डॉक्टर, सर्जन, संगीतकार. सगळेच. आणि आज आपण ह्याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. गवांधे यांच्या अनुभवातून यावर एक खूप प्रभावी उपाय मिळतो, जो आपल्याला अपेक्षितही नसेल. आणि या उपायाची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली हे ऐकून तर श्रोत्यांना आश्चर्य वाटेल. आपण चर्चेची सुरुवात एका प्रश्नाने करूया का? हो, नक्की. जगातल्या सर्वोत्तम टेनिसपटूला किंवा समजा एखाद्या महान व्हायोलिन वादकाला प्रशिक्षकाची म्हणजे कोचची गरज का पडते? ते तर आधीच सर्वोत्तम आहेत नाही का? त्यांना अजून कोण काय शिकवणार? बरोबर. चला याच प्रश्नाचं उत्तर आजच्या चर्चेत शोधूया. तर मग मूळ मुद्द्यावर येऊया. गवांडे यांनी सुरुवात केली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून. हो, ती पेडगॉजिकल अप्रोच ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तीच आपली जुनी पद्धत. अनेक वर्ष कॉलेजमध्ये शिका, मग हजारो तास इंटर्नशिप किंवा रेसिडेन्सीमध्ये सराव करा. आणि मग झालं. एकदा तुम्ही तज्ज्ञ झालात की तुमची प्रगती ही पूर्णपणे तुमची स्वतःची जबाबदारी. अगदी. अशी एक अपेक्षा असते की तुम्ही स्वतःच नवीन तंत्रज्ञान शिकाल, स्वतःला सुधाराल, तुम्हाला आता कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही. हो, आणि ही एक प्रकारची म्हणजे पदवीदान समारंभासारखी मानसिकता आहे की आता तुम्हाला सगळं ज्ञान दिलंय, तुम्ही तयार आहात. पण गंमत म्हणजे काही क्षेत्र याच्या अगदी विरुद्ध विचार करतात. तुम्ही क्रीडा क्षेत्राबद्दल बोलत आहात, बरोबर? हो, गवांडे यांनी जे उदाहरण दिलंय ते खूपच महत्वाचं आहे. रॉजर फेडररचा मला आठवते, तो जगातला नंबर 1 खेळाडू होता, इतके ग्रँड स्लॅम्स जिंकला होता, तरीही त्याच्या टीममध्ये एक कोच असायचाच. हे मला नेहमीच विचित्र वाटायचं. म्हणजे त्याला अजून काय शिकायचं बाकी होतं? तो तर इतका परिपूर्ण होता. आणि नेमका हाच कळीचा मुद्दा आहे. क्रीडा क्षेत्रात हे गृहीतकच आहे की तुम्ही कितीही महान असलात, कितीही अनुभवी असलात, तरी तुमच्या कामगिरीत अशा काही सूक्ष्म त्रुटी असतात ज्या तुम्हाला स्वतःला कधीच दिसू शकत नाहीत. अच्छा. तुमची नजर, तुमचा मेंदू तुमच्या चुका पाहण्यासाठी तयारच नसतो. एक प्रकारे आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो. बरोबर. म्हणूनच ते एका बाहेरच्या व्यक्तीला पैसे देऊन नेमतात, जो फक्त आणि फक्त त्या चुका शोधण्याचं आणि त्या सुधारण्याचं काम करतो. म्हणजे तिथे स्वतःला सुधारण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. पण वैद्यकीय क्षेत्रात किंवा अनेक इतर प्रोफेशन्समध्ये याच्या अगदी उलट आहे. अगदी उलट. एकदा तुम्ही निष्णात सर्जन झालात की तुम्हीच अंतिम शब्द असता. तुमच्या कामावर कोणीतरी येऊन टिप्पणी करेल ही कल्पनाच तिथे अस्तित्वात नसते. हो, हा दृष्टिकोनातला किती मोठा फरक आहे. एका क्षेत्रात सतत सुधारण्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठी बाहेरची मदत घेतली जाते. तर दुसऱ्या क्षेत्रात एकदा तुम्ही शिखरावर पोहोचलात की तुम्ही एकटेच आहात, ही भावना आहे. आणि हीच मानसिकता बदलायला हवी असं गवांदे यांना वाटतं. आणि हा फरक किती अनपेक्षित ठिकाणी दिसतो याचे एक अप्रतिम उदाहरण म्हणजे व्हायोलिन वादक इझॅक पर्लमन. हो. म्हणजे खेळाच्या मैदानावर हे ठीक आहे, आपण समजू शकतो, पण संगीतासारख्या कलाक्षेत्रात तिथे हेच लागू होतं का? गंमत म्हणजे अतुल गवांदे यांनी नेमका हाच प्रश्न विचारला होता. हो, जेव्हा गवांदे यांना पर्लमन यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली तेव्हा त्यांनी थेट विचारलं, व्हायोलिन वादकांना प्रशिक्षक का नसतात? यावर काय उत्तर अपेक्षित असेल? आम्हाला गरज नसते किंवा संगीत ही वैयक्तिक साधना आहे, असं काहीतरी. पर्लमन यांचं उत्तर ऐकून गवांदे यांना धक्काच बसला. काय म्हणाले ते? ते अगदी शांतपणे म्हणाले, मला माहीत नाही इतरांचं, पण माझ्याकडे नेहमीच एक होता. काय सांगताय? हो. हे ऐकून गवांदे क्षणभर स्तब्ध झाले. जगातला सर्वोत्तम व्हायोलिन वादक, ज्याच्या वादनानं लाखो लोक मंत्रमुग्ध होतात, तो सांगत होता की त्याला कोचची गरज होती. अविश्वसनीय आहे हे. मग कोण होता त्यांचा कोच? कोणी मोठं संगीतकार? नाही, त्यांची पत्नी टोबी पर्लमन. अच्छा. त्या स्वतः एक उत्तम व्यावसायिक व्हायोलिन वादक होत्या, पण त्यांनी स्वतःचं करिअर बाजूला ठेवलं. का? तर त्या इझाक पर्लमन यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक कॉन्सर्टला प्रेक्षकांमध्ये बसून त्यांचं वादन ऐकू शकतील. अरे वा. आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर त्या इझाक यांना अगदी प्रामाणिक आणि परखड मत द्यायच्या. म्हणजे कुठे सूर थोडा चुकला, कुठे लय कमी जास्त झाली, कुठे भावना कमी पडल्या, सगळं काही. म्हणजे त्या त्यांच्यासाठी कान बनल्या होत्या.
असे कान ज्यांनी पर्लमन स्वतःचं वादन कधीच ऐकू शकले नसते. अगदी. आणि पर्लमन स्वतः मान्य करतात की त्यांच्या यशात या गोष्टीचा खूप मोठा वाटा होता. तर या दोन्ही उदाहरणांमागे फेडरर आणि पर्लमन एकच सूत्र आहे. गवांदे याला एक्सटर्नल सेट ऑफ डेटा म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत बाहेरच्या व्यक्तीकडून मिळणारी वस्तुनिष्ठ माहिती. बरोबर. आपण जेव्हा स्वतःचं काम पाहतो तेव्हा आपला मेंदू अनेक गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आपला अहंकार, आपल्या सवयी या सगळ्या गोष्टी आड येतात. खरंय. पण बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला फक्त सत्य दिसतं. त्याला तुमची कामगिरी जशी आहे तशी दिसते. आणि हेच सत्य कधीकधी आपल्याला आरसा दाखवतं. हीच गोष्ट गवांदे यांना त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीत जाणवली नाही का? आणि मला वाटतं तीच या सगळ्या चर्चेमागची मूळ कथा आहे. अगदी. ती कथा तर ह्या सगळ्या विचारांचा केंद्रबिंदू आहे असं म्हणायला हरकत नाही. गवांदे सांगतात की त्यांच्या शस्त्रक्रिया कारकिर्दीच्या साधारण 10-12 वर्षानंतर ते एका टप्प्यावर येऊन थांबले होते. त्यांच्या शस्त्रक्रियांमधील गुंतागुंतीचं प्रमाण कमी होत नव्हतं. म्हणजे ते एक चांगले सर्जन होते, त्यात काही वाद नव्हता. पण उत्तम बनण्याच्या दिशेने त्यांची प्रगती थांबली होती. एका पठारावर पोचल्यासारखं वाटत होतं. आणि त्याच काळात ते स्वतःच्या टेनिसच्या खेळावर काम करत होते. हो, ही गंमत आहे. 40शीत असूनही ते एका कॉलेजच्या मुलाला पैसे देऊन टेनिस शिकत होते आणि तो मुलगा त्यांच्या चुका काढायचा. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की जर मी माझ्या टेनिससाठी हे करू शकतो तर माझ्या शस्त्रक्रियेसाठी का नाही, जे काम हजारो लोकांच्या आयुष्याशी निगडीत आहेत. पण हे सोपं नव्हतं. म्हणजे विचार करा, एक जगप्रसिद्ध सर्जन आणि त्याला कुणीतरी येऊन सांगणार की शस्त्रक्रिया कशी करायची. हो, हे त्यांच्या सहकाऱ्यांनी किंवा वरिष्ठांनी कसं स्वीकारलं असेल, हा तर अहंकाराचा प्रश्न झाला. बरोबर. आणि म्हणूनच गवांदे यांनी खूप विचारपूर्वक त्यांच्या एका माजी प्राध्यापकांना निवडलं. एक असे रिटायर्ड सर्जन ज्यांचा ते खूप आदर करत होते आणि ज्यांना ह्या प्रयोगाचं महत्त्व पटेल. अच्छा. त्यांनी एक अशी शस्त्रक्रिया निवडली जी ते हजारो वेळा करून पारंगत झाले होते. शस्त्रक्रिया सुरू झाली. गवांदे त्यांच्या नेहमीच्या आत्मविश्वासाने काम करत होते. आणि शस्त्रक्रिया चांगली झाली? त्यांच्या मते ती उत्तम झाली होती. फक्त 1 तासात संपली. त्यांना स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. आणि त्यांचे ते प्रशिक्षक, ते माजी प्राध्यापक काय करत होते? ते कोपऱ्यात शांतपणे बसून फक्त नोट्स काढत होते. त्यांनी शस्त्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप केला नाही, एक शब्दही बोलले नाहीत. रुग्ण बाहेर गेल्यानंतर गवांदे त्यांच्याकडे गेले, कदाचित कौतुकाच्या अपेक्षेने. पण इथेच खरा धक्का बसणार होता. काय झालं? गवांदे यांना वाटत होतं की शस्त्रक्रिया 100% यशस्वी झाली. पण त्यांच्या प्रशिक्षकांना अशा गोष्टी दिसल्या होत्या ज्याची गवांदे यांनी कल्पनाही केली नसेल. म्हणजे नेमकं काय दिसलं त्यांना? त्यांच्या प्रशिक्षकाने सुमारे 20 मिनिटं फक्त आणि फक्त निरीक्षणं सांगितली आणि ती इतकी सूक्ष्म होती की गवांदे चकित झाले. उदाहरणार्थ? पहिलं निरीक्षण होतं, अतुल, तुझ्या लक्षात आलं का की जखमेवर प्रकाश देणारा दिवा जागेवरून थोडा सरकला होता आणि तुम्हाला थेट प्रकाशाऐवजी फक्त अप्रत्यक्ष प्रकाश मिळत होता. बापरे. गवांदे यांच्या हे लक्षातही आलं नव्हतं. ते त्या कमी प्रकाशातच काम करत राहिले. ही तर खूप मूलभूत गोष्ट आहे. बरोबर. दुसरी गोष्ट तर त्याहूनही गंभीर होती. प्रशिक्षक म्हणाले, शस्त्रक्रियेदरम्यान भूलतज्ञ म्हणजे ॲनेस्थेसिओलॉजिस्ट सुमारे 10 मिनिट रुग्णाच्या रक्तदाबासोबत संघर्ष करत होता. त्याने तुला त्याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि तुझंही तिकडे लक्ष गेलं नाही, हे तू पाहिलंस का? अरे देवा. म्हणजे गवांदे फक्त त्यांच्या कामावर इतके केंद्रित होते की ऑपरेशन थिएटरमधल्या टीम डायनामिक्सकडे त्यांचं दुर्लक्ष झालं होतं. अगदी. आणि तिसरं निरीक्षण तर सगळ्यात प्रभावी होतं. कोणतं? ते तर अक्षरशः डोळ्यात अंजन घालणारं होतं. प्रशिक्षक म्हणाले, शस्त्रक्रिया करताना तुझा उजवा कोपर सतत हवेत वर उचललेला असतो. कोपर? हो. ते म्हणाले, जर तू तुझे पाय फक्त काही इंच डावीकडे सरकवले तर तो कोपर तुझ्या शरीराच्या जवळ राहील आणि तुझ्या हातांवर तुझं नियंत्रण कित्येक पटीने वाढेल. विचार करा, 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेला एक निष्णात सर्जन आणि त्याला कोणीतरी सांगते की त्याचा कोपर शस्त्रक्रिया करताना हवेत असतो. हे ऐकणं किती अवघड गेलं असेल. त्यांचा अहंकार किती दुखावला असेल. नक्कीच. पण गवांदे स्वतः म्हणतात की हे ऐकून त्यांना धक्का बसला होता, पण त्याचवेळी त्यांना एक प्रकारचा आनंदही झाला. कारण त्यांना जाणवलं की अरे वा, अजूनही शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यांची प्रगती थांबली नव्हती. फक्त त्यांना योग्य दिशा दाखवणारा कोणीतरी नव्हता. बरोबर.
या अनुभवानंतर त्यांनी त्या प्रशिक्षकांना दर महिन्याला त्यांच्या शस्त्रक्रिया पाहण्यासाठी यायला सांगितलं. आणि त्याचा परिणाम, तो तर महत्वाचा आहे. काय झाला परिणाम? परिणाम अविश्वसनीय होता. पुढच्या काही महिन्यांतच त्यांच्या शस्त्रक्रियांमधील गुंतागुंतीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं. वा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या कामात पुन्हा एकदा तोच उत्साह आणि शिकण्याची उमेद जाणू लागली, जी सुरुवातीच्या काळात होती. ते पुन्हा विद्यार्थी बनले होते. पण प्रशिक्षकाची भूमिका फक्त तांत्रिक कौशल्य सुधारण्यापुरतीच मर्यादित राहिली का? की त्याचा विस्तार अजून कुठे झाला? नाही, आणि हाच यामधला पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे. एकदा गवांदे यांना या प्रक्रियेची ताकद कळल्यावर त्यांनी ती त्यांच्या कामाच्या इतर भागामध्येही वापरायला सुरुवात केली. जसं की? उदाहरणार्थ, एक चांगला शिक्षक कसा बनायचा हे त्यांचं पुढचं ध्येय होतं. अच्छा, म्हणजे त्यांनी त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीसाठी सुद्धा कोचिंगची मदत घेतली. हो, त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान जर त्यांच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून रक्तस्राव नियंत्रित झाला नाही तर गवांदे हे स्वतः हस्तक्षेप करायचे. जे बहुतेक तज्ज्ञ करतात. अगदी. त्यांच्यातला मायक्रो मॅनेजर जागा व्हायचा आणि ते सगळं स्वतःच्या हातात घ्यायचे. त्यांना वाटायचं की मीच हे काम सर्वोत्तम करू शकतो. बरोबर. तेव्हा त्यांच्या प्रशिक्षकाने त्यांना एक साधा पण प्रभावी सल्ला दिला. त्यांनी सांगितलं, पुढच्या वेळी असं झाल्यावर हस्तक्षेप करण्यापूर्वी मनात 30 पर्यंत मोजा. 30 पर्यंत मोजा. हो. याचा उद्देश काय होता? तर त्या विद्यार्थ्याला स्वतःची चूक सुधारण्यासाठी, थोडा संघर्ष करण्यासाठी वेळ आणि संधी मिळावी. आणि याने खरंच फरक पडला. गवांदे म्हणतात की ते कधीच 30 पर्यंत पोहोचले नाहीत, पण 10 किंवा 15 मोजेपर्यंत तो विद्यार्थी स्वतःच परिस्थिती नियंत्रणात आणायचा. वा. या छोट्याशा बदलामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळाली आणि एक प्राध्यापक म्हणून गवांदे यांचीही प्रगती झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनवायला सुरुवात केली. हीच कल्पना त्यांनी त्यांच्या इतर कामांमध्येही वापरली असेल, जसं की बैठका किंवा नेतृत्व. नक्कीच. त्यांनी एक कार्यकारी प्रशिक्षक म्हणजे एक्झिक्युटिव्ह कोच सुद्धा नेमला आहे. त्या प्रशिक्षकाने त्यांना एक साधं काम सांगितलं. तुमच्या पुढच्या सगळ्या बैठका रेकॉर्ड करा. रेकॉर्ड करा. हो. गवांदे यांनी तसं केलं. काही आठवड्यांनंतर प्रशिक्षकाने त्या रेकॉर्डिंग ऐकल्या आणि गवांदे यांना एकच प्रश्न विचारला. काय होता तो प्रश्न? प्रशिक्षकाने विचारलं, तुम्हाला कल्पना आहे का की ह्या बैठकीत तुम्ही 70% जास्त वेळ एकटेच बोलत होतात? 70%? हो. गवांदे यांचा यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटत होतं की ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, सगळ्यांचं ऐकणारे नेते आहेत. पण आकडेवारी खोटं बोलत नव्हती. पुन्हा एकदा आरसा दाखवला गेला. बरोबर. मग प्रशिक्षकाने त्यांना काही ठोस उपाय सुचवले. जसं की बैठकीची सुरुवात विधानांऐवजी प्रश्नांनी करा, इतरांना बोलायची संधी द्या आणि बैठकीच्या शेवटी कोणी काय करायचं आहे यावर स्पष्टता आणा. या छोट्या बदलांमुळे त्यांच्या बैठका अधिक उत्पादनक्षम आणि सहभागी झाल्या. या सगळ्या अनुभवांमधून गवांदे यांनी शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्यात एक महत्त्वाचा फरक सांगितला आहे. तो नेमका काय आहे? कारण दोन्ही शब्द आपण अनेकदा एकाच अर्थाने वापरतो. हो, आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या व्याख्येनुसार शिक्षक म्हणजे ज्ञानाचं हस्तांतरण करणारी व्यक्ती. नॉलेज ट्रान्सफर. हो. शिक्षक तुमच्या डोक्यात ज्ञान डिपॉझिट करतो, जसं बँकेत पैसे जमा करतात तसं. तो तुम्हाला एक विषय शिकवतो आणि मग त्याचं काम संपतं. तो तुमच्या कामगिरीवर सतत लक्ष ठेवत नाही. म्हणजे शिक्षक तुम्हाला नकाशा देतो, पण प्रवास तुम्हाला एकट्याने करायचा असतो. उत्तम उदाहरण. या उलट प्रशिक्षक तुमच्या सोबत त्या प्रवासात चालतो. तो तुमच्या कामगिरीचं सतत निरीक्षण करतो. तो तुम्हाला सांगतो की कुठे खड्डा आहे, कुठे वळण घ्यायचं आहे. तो फक्त ज्ञान देत नाही, तर ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत कसं आणायचं या प्रक्रियेत तुम्हाला मदत करतो. आणि मला वाटतं तज्ज्ञांसाठी ही भूमिका जास्त महत्वाची आहे, कारण त्यांच्याकडे ज्ञानाची कमतरता नसते. अगदी नाही. तर त्या ज्ञानाचा वापर करताना होणाऱ्या सूक्ष्म चुका ओळखण्याची क्षमता नसते. अगदी बरोबर. आणि म्हणूनच प्रशिक्षक तज्ज्ञांसाठी ध्येय ठरवत नाही. तो त्यांना विचारतो, तुम्हाला कुठे सुधारणा करायची आहे? तुमचं तंत्र, तुमचं सांघिक कार्य की तुमची शिकवण्याची पद्धत? अच्छा. एकदा ध्येयावर एकमत झालं की प्रशिक्षक फक्त एक आरसा बनवून त्यांना त्यांचं प्रतिबिंब दाखवण्याचं काम करतो. तर आजच्या या संपूर्ण चर्चेचा विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. तुम्ही तुमच्या क्षेत्रात कितीही मोठे तज्ज्ञ असलात तरी तुमच्या कामगिरीत अशा जागा असतात जिथे सुधारणेला वाव असतो. हो, नेहमीच असतो. पण त्या जागा तुम्हाला स्वतःला कधीच दिसत नाहीत. त्या पाहण्यासाठी तुम्हाला बाहेरच्या वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक नजरेची गरज असते. आणि हीच नजर म्हणजे कोच.
तो फक्त तुमच्या चुकाच नाही तर तुमच्यातल्या त्या शक्यताही पाहतो ज्या तुम्ही स्वतः पाहू शकत नाही. तो तुम्हाला तुमच्यात सर्वोत्तम आवृत्तीपर्यंत पोचायला मदत करतो. बरोबर. स्वतःच्या चुका स्वतः पाहणं हे जवळपास अशक्य असतं आणि तिथेच एका प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. जर शस्त्रक्रिया, संगीत किंवा व्यावसायिक बैठकांसारख्या उच्च कौशल्याच्या क्षेत्रात कोचिंगमुळे एवढा मोठा फरक पडू शकतो, तर आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातील अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे आपण एका पठारावस्थेवर अडकलो आहोत? अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण एका बाहेरच्या विश्वासू प्रशिक्षकाच्या दृष्टिकोनामुळे अभूतपूर्व प्रगती करू शकतो? ज्याकडे आपण आजपर्यंत दुर्लक्ष केलं आहे याचा नक्की विचार करा.